तर बेसन पोळी आता करायला सुरुवात करते आहे. गोड बेसन पोळी गॅस लावलेला आहे आणि आता ह्यामध्ये साजूक तूप टाकून घेते आहे. 1 2 3 चम्मच, पुन्हा लागलं तर टाकता येईल. तूप जरा भरपूरच लागते याला. आणि 1 वाटी हे बेसन आहे. आणि हे आता चांगलं बेसनामध्ये भाजून घ्यायचं आहे. अजून तूप लागणार आहे. 2 चम्मच तूप टाकलेलं आहे. आणखी 2 चम्मच तूप टाकते आहे. 4 चम्मच. हे आता बेसनना लाल येईस्तोवर मस्त खमंग भाजून घ्यायचं आहे. कमीच गॅसवर लो फ्लेमवरच भाजून घ्यायचं आहे. तर बेसन भाजून झालेलं आहे. लालसर रंग आला आहे आणि सुगंध पण छान दरवळतो आहे. तर आता हे बेसन झालेलं आहे. त्याच्यासाठी ना पाक करायचा आहे. घेते आहे. 1 वाटी बेसन होतं तर 1 वाटी साखर घेते आहे. थोडी कमी साखर घेते आहे आणि थोडं पाणी घालायचं आहे. बुडेपर्यंत पाणी घालायचं आहे आणि आता याचा पाक करून घ्यायचा आहे. तर बघा पाक ना असा झालेला आहे. असा पातळच पाक ठेवायचा आहे. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही. असा हा ना 4 मिनिटं याला पाक करायला लागलेली आहे. आणि आता हा पाक आहे ना या बेसनामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. गॅस बंद करून घेते. पाक थोडासा थंड होऊ देते. या बेसनामध्ये ना हा पाक घालून घ्यायचा आहे. ही जायफळ आणि विलायचीची पावडर आहे, घालून घेते आहे. आणि हे मिश्रण जे आहे ना ते ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आता थंड होऊ द्यायचं आहे. मिश्रण हे आता थंड होऊ द्यायचं आहे. म्हणजे ना याचा गोळाच तयार होतो. असं घट्ट येतं हे आणि मग याच्या पोळ्या करायच्या.